दारूबंदीच्या मागणीसाठी गावकऱ्यांचे आंदोलन. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील किंडगीपार येथील दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी मागील 2 महिन्यांपासून गावकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान येत्या 10 एप्रिलला गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन, रेल्वे रोको करण्याचा इशारा दिला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस पथक प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यासाठी मुख्य आंदोलक संतोष दानोडे यांच्या घरी गेले. त्यानंतर दानोडे यांनी पोलिसांना मारहाण केल्याची माहिती पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली आहे. त्यानंतर मुख्य आंदोलक संतोष दानोडे यांना अटक करायला गेलेल्या पोलीस पथक आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, तर पोलिसांच्या वतीनं गावकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आली आणि या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला असून या प्रकरणात मुख्य आंदोलक संतोष दानोडे यांच्यासह 2 अन्य महिलांना अटक केल्याची माहिती गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली आहे. या घटनेनंतर किडंगीपार गावात चांगला तणाव निर्माण झालेला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. किडंगी गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आमची मागणी आहे का दारू बंदी पाहिजे, बंद. दारू बिलकुल चालू ह्या गावात होणार नाही. आम्हाला हेच आहे. जवळ नाला आहे, शेती आहे, जवळ आमचे लोक तिथे पिवायला जाणार, मग नाल्यामध्येच घुसणार ना, मरणार तर मग कुणावर येणार? त्याच्यावर येणार की नाही का आमच्यावर येणार? मग आमच्या तर सगळं चालत जाईल ना. मग आम्ही कोणाच्या भरोश्यावर भिवून आहे? कोणाच्या भरोश्यावर भिवून जीवन आम्ही? आमचे छोटे छोटे बालबच्चे आहेत, काही बाया विधवा आहेत, मग त्यांना कसं करावा? आम्हाला फक्त पाहिजे दारू बंदी आणि बंदी. 2 महिने झाले आम्ही सांगत आहोत का दारू बंदी करा, दारू बंदी करा, प्रेमाने सांगत आहोत, तर ऐकत काहून नाही? मग चक्का जाम करायचं आणि करायचं आहे. ट्रेन बी रोखायची आहे आम्हाला. किती लोक राहणार आपण? पुरा गाव राहणार आहे, पुरा गाव, पुरा बंदी, पुरा गाव. ठीक आहे. संतोष भाऊ उचलला, त्या गाडीच्या मागं आम्ही गेलो, म्हणजे तर त्या लोकांनी नाही का आम्हाला मागं नोकऱ्या म्हणून त्याने आमच्यावर म्हणजे लाठी चार्ज म्हणजे केला आणि पुष्कळ मारला आम्हाला. त्या लोकांनी किती लोकांना मारला? पुष्कळ लोकांना मारला, घरात घुसू मारला, दरही पण त्याने फोडला. काय मागणी आपली? आमच्या मागणी आहे का संतोष भाऊ दोनोळ्या सोडल्या पाहिजे आणि आमच्या दारू गावची दारूभट्टी बंद झाल्या पाहिजे. इतका फक्त आमचं बोलणं झाला. 10 तारखेला आपण आंदोलन करणार. 10 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहोत, रस्ता रोको पण करणार आहोत, रेल्वे रोको पण करणार आहोत. आमचे पूर्ण गावकोर लोक साथ देणार आहे आम्हाला.